की 5-6 जागा सोडल्या की ज्या कम्फर्टेबल मार्जिनने निवडून येतील. उरलेल्या सगळ्या जागा ज्या आहेत ते 15 ते 20 हजाराने निवडून येतील अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून शेवटचा फेज संपल्यानंतर सुद्धा जे 400चा क्लेम करत होते, 4848 जागा जिंकू म्हणून सांगत होते, आज भारतीय जनता पक्ष आम्ही किती जागा जिंकणार हे सांगण्यापासून स्वतःला कुठेतरी रोखतात आहेत अशी परिस्थिती आहे. आमच्या माहितीप्रमाणे 1 लाख BJPच्या विरोधात आहे. टक्केवारी कमी झालेली जी आहे त्याचा पूर्ण फटका हा असणारा भारतीय जनता पक्षाला आहे. आणि त्याच्यामुळे रिझल्ट हे अनपेक्षित असतील असं मी त्या ठिकाणी गृहीत धरतो आहे. त्याच्यामुळे मीही या ठिकाणी स्वतःला आवरतो आहे की आम्ही असताना किती निवडून येऊ याचं मी आज काही सांगत नाही. महाविकास तुम्ही जसं म्हणता की भाजपाला फटका बसला, पण त्याचा फटका बसलेला फायदा कोणाला नक्की? मी असताना एवढं आपल्याला सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही मी फिरतो आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे सांगत होते की आम्ही 6च्या 6 घेऊ. आत्ता असणारं ते 4ही घेऊ असं म्हणत नाही आहेत. परिस्थिती त्या ठिकाणी बदललेली आहे. जे कॅम्पेन मी करत आलेलं आहे त्या सगळ्या कॅम्पेनमध्ये त्या ठिकाणी जी लढत आहे ती भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी अशी बऱ्याच ठिकाणी लढत आहे अशी परिस्थिती आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेना या दोघांचं कुठंही जमत नाही आहे. एकमेकांना ते एकमेकांच्या प्रचारामध्ये नाही आहेत आणि एकमेकांना मदतही करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सेनेची मतं किती काँग्रेसला ट्रान्सफर झाली आणि काँग्रेसची मतं किती सेनेला ट्रान्सफर होणार याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे. काल त्या पद्धतीनं दोन्ही महायुती असेल महाविकास आघाडीने मुंबईतलं मोठं शक्ती प्रदर्शन केलं. हो, ते मुंबईतलं मोठं शक्ती प्रदर्शन त्याच्यामध्ये मुंबईतले आणि बाहेरचे असे दोन्ही लोक होते. त्याच्यामुळे असताना नुसतं मुंबई होतं असं म्हणता येणार नाही. दोघांनी शक्ती प्रदर्शन केलं याच्याबद्दल दुमत नाही. पण त्या ह्याच्यामधलं आता मतामध्ये किती रूपांतर होतं आहे हे आपल्याला 4 तारखेला कळेल. JP नड्डा यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की RSSची मदत घेऊन आम्ही मोठे झालो, पण आता आम्ही फार मोठे झालो त्यामुळे आता आम्हाला मदत RSSची लागत नाही असं JP नड्डांचं वक्तव्य आहे. हे मला वाटतं एक फसवं मतदान आहे, फसवं स्टेटमेंट आहे. त्यांना मुसलमानांची मतं पाहिजे आणि म्हणून मुसलमानांना ते सांगतात आहेत की आमचा आणि RSSचा संबंध नाही. तेव्हा ते स्टेटमेंट खरं नाही. RSSच्या बिना भारतीय जनता पक्ष उभा राहू शकत नाही. भिवंडीमध्ये आज आपण निलेश सांबरे यांना समर्थन द्यायला आलात, नक्की काय सांगणार? ते अगोदरच त्यांनी असताना मला वाटतं काँग्रेसकडे आणि ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना असताना प्रॉमिस केलं होतं की तुम्ही जर उभं राहिलात तर पक्षाच्या वतीने आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ.